आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 160च्या रुंदीबाबत सुरू असलेल्या वादाने आता तीव्र स्वरूप धारण केले. सोमवारी 23 फेब्रुवारीला पार पडलेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित गायकवाड व माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई वैभव पाटील यांनी DP प्लॅननुसार शहराबाहेर 30 मीटर व शहरातील लोकवस्तीत 17 मीटर रुंदीचा रस्ता करण्यात यावा, तसेच सध्या सुरू असलेले काम तात्काळ थांबवावे अशी ठरावाची मागणी केली. मात्र उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी ही मागणी फेटाळल्याने शहरात संतापाची लाट उसळली. माजी नगरसेवक प्रशांत कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपनगराध्यक्षांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राजकारणासाठी विटेकरांच्या जीवाशी खेळू नये असा थेट इशारा त्यांनी दिलाय. शहरवासियांचा आरोप आहे की महामार्गाची रुंदी 30 मीटर ऐवजी 21 मीटरपर्यंत कमी ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. वाढती वाहतूक, अपघातांचे प्रमाण आणि याच रस्त्यावर एका विटेकराचा झालेला मृत्यू लक्षात घेता रस्ता DP प्लॅननुसारच व्हावा अशी जोरदार मागणी होत आहे. यासाठी शहरात जनआंदोलनाचीही हाक देण्यात आली. दरम्यान जानेवारी 2026 मध्ये नगर परिषदेकडून महामार्ग प्राधिकरणाला पाठवण्यात आलेल्या पत्रावरूनही वाद निर्माण झालाय. मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील यांनी आपण रजेवर असताना प्रभारी मुख्याधिकारी निर्मला राशीवकर यांनी पत्र दिल्याचं सांगितलंय. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सभेत उपनगराध्यक्षांनी या विषयावर कोणी राजकारण करू नये असे म्हणत चर्चा गुंडाळल्याचा आरोप होत आहे. मात्र शहरवासियांनी हा मुद्दा जीविताच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचं सांगत प्रशासनाने दबाव झुगारून स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा नगर परिषद व महामार्ग प्राधिकरणाविरोधात मोठे जनआंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय. विट्यातील या महामार्ग वादामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.